महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनेल मानदेश मैदान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपली बोली, आपली भाषा। काही गाठी भेटीचा अभाव आणि काही आमच्या झालेल्या अडचणी यामुळं गेली 13 सालापासून शिवसेनेत प्रवेश केल्यापासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे 3 पक्ष एकजुटीनं काम करत होते। या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही एकत्र लढणार असं शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला वाटत होतं, परंतु काही घटनांचा मासा झाला जो जनतेला न आवडणारा होता। दीपक साळुंखेचा या गाडीत प्रवेश हा सर्वसामान्य जनतेला न आवडलेला होता असं मला वाटतं आणि त्यामुळे थोडे मतभेद झाले, परंतु यापुढील सर्व काळात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही आघाडी मजबूत राहील। एकत्र काम करू। आमच्यात थोडे मतभेद झाले, पण मतभेद अजिबात झाले निवडणूक काळातही आम्ही हसत खेळत निवडणूक पार पाडली। एखादा दुसरा शब्द त्यांच्याकडून माझ्यावर किंवा माझ्याकडून त्यांच्यावर गेला असेल तो एक निवडणुकीचा भाग होता असंच आम्ही समजून घेतलेला आहे। आणि यापुढं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही आणि आमचे सर्व कार्यकर्ते यामुळे काम करू असं मी आश्वासित करतो। पालकमंत्री जयकुमार गोरे असतील आणि आपल्यामध्ये थोडं मतभेद होते, नक्की आता पुढं त्याचं काय? ज्या दिवशी मताची पेटी बंद झाली 2 तारखेला त्या दिवशी संध्याकाळी माझे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांचे मतभेद संपलेले आहेत आणि जयकुमार गोरे साहेबांनीच निर्णय घेतल्यामुळं आज या 2 माझ्या लाडक्या बहिणी बिनविरोध निवडून आल्या। याचं श्रेय मी सर्वस्वी जयकुमार गोरे यांना देतो। तुमच्यासोबत एक विजय होणारा उमेदवार आणि एक पराभव होणारा उमेदवार, दोन्ही उमेदवार तुमच्यासोबत नगराध्यक्ष काय कोण विजयी होणार कोण पराभूत होणार उद्या ठरवत, परंतु कसा जरी निकाल लागला तर हे माझे दोन्ही उमेदवार गेली 20 वर्ष हातात हात घालून सांगूनही सेवा करतात। यापुढे ते दोघं सेवा करते म्हणून आश्वासन देतो। आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।